शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. इंद्रजी मी जंबबर वाघवसो वंबबर जय असो. हर हर महादेव. नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्लॉगमध्ये. तर हा माझ्या या मराठी चॅनलचा पहिला व्लॉग आहे. माझं SAP ब्लॉग्स करून चॅनल आहे, त्याच्यावरती मी ट्रॅव्हल ब्लॉग्स बनवतो, ट्रेनचे फ्लाईटचे जर्नीज बनवतो आणि भारतात कुठे फिरायला गेलो की त्याचे ट्रॅव्हल ब्लॉग्स बनवतो. तर तसंच एक मराठी माणूस म्हणून मराठी प्रेक्षकांना कनेक्ट करण्यासाठी मी हा एक मराठी चॅनल उघडला आहे. सो थँक्यू सो मच हा व्लॉग बघितल्याबद्दल. आज आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, तो यानिमित्त मी बोललो आजसारखा चांगला दिवस काय आहे, तर आज मी हा चॅनल ओपन केला आहे. सो शिवाजी पार्कला मी आहे, दादरला. सो इथे शिवजयंती कशी साजरी होते ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे आणि उद्यान गणेशला गणपती बाप्पाचे दर्शन करून आपण या ब्लॉगची सुरुवात करूया. सध्या तर मी आता नारळी बागेत बसलो आहे. आता हा माझा 11वी-12वीपासूनचा फेवरेट स्पॉट आहे. तो इथे मस्त नारळाची झाडं, इथे खूप पीसफुल वाटतं. सो आता आम्ही आलो आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाखाली शिवाजी पार्कला. इथे उद्यान गणेश मंदिरापाशीच पुन्हा रेड कार्पेट टाकलं आहे. इथे फुलांचं डेकोरेशन वगैरे केलं, तुम्ही पाहू शकता. महाराजांच्या स्मारकाला नवीन हार घातला जातोय, क्रेन लावून हे केलं जातंय. हा हार बदलून झालेला आहे, क्रेन खाली होत आहे बघा. ते फायर ब्रिगेडचा सगळा स्टाफ होता. बघा अशा प्रकारे ही क्रेन हळूहळू खाली येते. आता आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकापाशी वरती आलो आहोत. मी खूपच प्रसन्न वाटतंय. एकदम मस्त फुलीचं डेकोरेशन वगैरे केलं आहे फुलांचं आणि बरेच लोक इथे आलेत. महाराजांचा पुतळा आता फायर ब्रिगेडद्वारे यांना हार वगैरे घातलं त्याला आणि हे हाराचं डेकोरेशन वगैरे इथे गुलाबांच्या पाकळ्या खूपच सुंदर केलं आहे. हे आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि बरेच मीडियाचे लोकसुद्धा इथे आले होते. सो मी बोललो हा आपल्या चॅनलचा पहिला व्लॉग आहे. सो पहिला व्लॉग हा योग्य दिवशी सुरू झाला पाहिजे. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त माझ्या मराठी चॅनलचा पहिला व्लॉग आपल्या जाणता राजाच्या जयंती दिवशी मी सुरू केला आहे. सो खूपच इमोशनल फिलिंग होतं आणि पण खूप छान पण वाटतं. एकदम प्रसन्न वातावरण, एकदम एखादा सण असल्यासारखंच वातावरण. सण आहेच हा आपला भगवा आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. पार्वती पते हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी. जय छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय. इंद्रजी मी जंबबर वाघवसो वंबबर राम
पंचवंश बरसेल शिवराज है जय भवानी जय शिवाजी 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 हर 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 महादेव हर 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 महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय हर 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 महादेव जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी पार्वती पतये हर हर महादेव तो छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला आता आपण इथून निघूया. खूप प्रसन्न वाटलं इथून आणि योग्य दिवशी मी माझा चॅनल उघडला आहे आपल्या महाराजांच्या जयंतीनिमित्त आणि असेच मी आता ब्लॉग्स करत जाईन. आता बाजूलाच आपल्या गणपती बाप्पाचंही मंदिर आहे. सो बाप्पाचा आशीर्वादही घेऊया पहिला, कारण की ते पण खूप महत्त्वाचं आहे. शुभ काम करायचं तरी गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. सो इथेच आहे आपलं श्री उद्यान गणेश मंदिर. इथे जाऊया आता. मी सर्वांनी व्यवस्थित चपला वगैरे काढून व्यवस्थित गेलेत आणि इथे किती मस्त रेड कार्पेट वगैरे घालून सगळं स्वच्छ केलं आहे आपलं हे शिवाजी पार्क. सो आता जस्ट बाप्पाचे दर्शन करून झाले. दर्शन केल्यानंतर मी आता प्रदक्षिणा मारतोय. आपला हा मराठी चॅनलचा पहिला व्लॉग होता. सो महाराजांच्या आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने तो सुरू झाला एकदम योग्य दिवशी. तर हे आपलं आहे असं उद्यान गणेश मंदिर. दर्शन तर करून झाले. खूप छान वाटलं. दरवेळेस एव्हरी संकष्टी आणि अंगारिकेला मी दर्शन करायला येतो आणि इथे ना मोदक पण विकायला बसतात. इथे उकडीचे मोदकही मिळतात. जेवढे पण लोक इथे शिवाजी पार्कला वॉकला येतात सगळे लोक येऊन इथे गणपती बाप्पाचं दर्शन घेतात आणि खूप छान मंदिर आहे. खूप पीसफुल वाटतं इथे आल्यावर. मी कधी पण दादरला आलो शिवाजी पार्कला आलो की नक्की येतो आणि गणपती बाप्पांचे दर्शन घेतो. तर रात्रीचे 8:22 झाले आहेत आणि आता आम्ही आलो आहोत लोअर परेल फिनिक्सला छावा चित्रपट बघायला. छत्रपती संभाजी महाराजांचा मूवी आहे आणि आजचा दिवस आम्ही योग्य निवडला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही मूवीचा प्लॅन केला आहे. आम्ही म्हणजे माझं नेहा पण आहे, ती जस्ट ऑफिसवरून आली आहे आणि आता आम्ही आहोत PVR लोअर परेलला जाऊन. शो आहे ऑडी 5मध्ये आणि बरेच लोक आलेत. याचं तिकीट किती आहे ना तुम्हाला मी लास्टला सांगेल. मजबूत फोडणी तर बसली आहे, पण आम्हाला मूवी बघायचं होतं थिएटरला, त्यामुळे आम्ही पर्यंत आलो आहोत. ऑडी 5ला आहे आमचा शो. थिएटरमध्ये हे PVRची स्क्रीन आहे. यार काय बोलायची, हीच मजा असते PVRला मूवी बघायची. सो खायला घेतलं कारण की मूवीसाठी पॉपकॉर्न तर खूप महत्त्वाचे असतात. दरवाजा पकडावा लागेल जायचा. संभाजी महाराजांच्या मूवीला आलो आहे. बहुत आहे खर्च. चल उस्मा के बारे में पूछा तो कौन उस्मा? भारतवर्ष में अगले 100 साल इंटरव्हल झालाय. फर्स्ट पार्ट तर खूपच छान होता. सेकंड पार्ट थोडा इमोशनल असणार आहे कारण की मी बऱ्याच लोकांचे रिव्ह्यू बघितले जे मूवी बघून आले ऑलमोस्ट सगळे रडतच नाही. तर आमचंही तेच होणार आहे कारण की घडलंच असं होतं त्यांच्यासोबत. सो मी पॉपकॉर्न वगैरे खाल्ले. कसं वाटलं नाही हा PVRचा एक्सपिरियन्स? PVRला आधी आले असेल तू, राईट? हां, त्याचा ऑडिओ सिस्टम थोडा जबरदस्त आहे. त्याच्यामुळे असं वाटतं की त्यांना आम्ही जिवंतपणे बघतोय, लाईव्ह बघतोय. सो छान, खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि आम्ही जो कॉम्बो घेतलेला तो ऑलमोस्ट 770 रुपीजचा होता. PVR थोडा कॉस्टलीचा फूड, बट ठीक आहे, आपण कधीतरी मूवी बघायला येतो तो दॅट इज फाईन. आणि इज अ तिकीट आम्हाला 660 रुपीज पर हेड पडलं आहे. एक्सपिरियन्स तर खूप छान आहे PVRचा. लोअर परेल PVRला आम्ही आलो. इंटिरियर्स तर खूप छान आणि फोटोज काढण्यासाठी तर खूप बेस्ट आहे.
कारण की येल्लो लाईट्समध्ये फोटो फारच अप्रतिम निघतात. तुझा सो आता आम्ही परत चाललोय आमच्या स्क्रीनकडे, कारण की ब्रेक तर तसाही झाला आहे. मूवी बघून झालाय, इमोशनल सगळेच रडत होते ऑलमोस्ट. आता वाजल्यात रात्रीचे 11:30. आता लागली आहे भूक, तर आम्ही आमच्या रेग्युलर चायनीज स्पॉटला जातोय रुईयाला. चायनीज खाऊया आणि तिथे हा आजचा एक व्लॉग एंड करूया. पहिलाच व्लॉग आहे माझ्या चॅनलचा हा मराठीमध्ये, हा बऱ्यापैकी मोठा खेचला जातोय सगळा. तर खूप इमोशनल आहे, मला लिटरली कळत नाही काय बोलावं, कारण की त्यांचे एवढे हाल केलेत ना, लाईक काय बोलू नाही शकत. एकदम फुल नथिंग टू से. आम्ही घरी आलो आहोत आणि रात्रीचे वाजले आहेत 12:40. घरी खूप उशीर झालेला, सो मी बोला घरी येऊनच मस्त व्लॉग एंड करूया. सो असा आमचा व्लॉग होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा, आणि जयंती साजरा केली. आणि संध्याकाळी याच दिवशी आम्ही शंभूराजेंचा पिक्चरही बघितला, छावा. पिक्चर खूपच मस्त होता. त्यांचा एंडिंग सीन खूप इमोशनल होता, कारण की त्यांचे खूप बेकार हाल केले. खूप वाईट वाटलं बघून. पण असा हा माझा फर्स्ट व्लॉग होता. असेच मी कंटिन्यू ट्रॅव्हल व्लॉग्स टाकत जाईल. त्याच्यामध्ये ट्रेनचे व्लॉग्स असतील, फ्लाईटचे व्लॉग्स असेल, फूड रिव्ह्यू असतील, मित्रांसोबत व्लॉग असेल, आणि कन्सिस्टन्सी मेंटेनन्स राहील. सो तुम्ही या माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. असे अनेक वेगवेगळे व्लॉग तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील. या व्लॉगमधून मी सौरव तुमचा निरोप घेतो. भेटू या पुढच्या व्लॉगमध्ये. माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. बाय बाय.